नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉप 18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या पाहणारच आहोत. मात्र सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी. पुढील काही तासातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि अर्थमंत्री म्हणून सलग 5व्यांदा सीतारामन अर्थसंकल्प सादर करतायत. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार, सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. निर्मला सीतारामन मांडत असलेला अर्थसंकल्प हा एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पात महागाई नियंत्रित करणं, वाढती मागणी आणि रोजगार आणि विकास दर वाढवण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पात कर रचनेत बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार देशवासियांना काय देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान आजच्या बजेटकडून विविध क्षेत्रातील मंडळी आणि नोकरदारांच्या काय अपेक्षा आहेत पाहूयात. औद्योगिक जगत दोन गोष्टींची अपेक्षा करत आहे. त्यातलं पहिलं म्हणजे मध्यमवर्गीयाला जो इन्कम टॅक्सचा ब्रॅकेट आहे त्यात सुधारणा करावी आणि मध्यमवर्गीयाला सवलत द्यावी. त्याचा उद्देश असा आहे की ही सवलत दिल्यानंतर मध्यमवर्गीयाची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि मार्केटमध्ये त्याची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि बिझनेस वाढीला लागतील. यालाच जोड म्हणून जीएसटीचं रॅशनलायझेशन करावं. आज माझा व्यवसाय हा फळांचा आहे, तर फळांचे रेट जे आहे की नाही बाजारामध्ये गिराक हे फार तुरळक आहे. आज सफरचंद तुम्ही बघायला गेला की 150 रुपये किलो चालू आहे, तर सर्वसामान्य घेऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या कुठल्या तर गोष्टी नियंत्रणात याव्या ही आमची अशी अपेक्षा आहे. रेट सुद्धा नियंत्रणात येण्यासाठी सरकारनं कुठेतरी उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना समोर ठेवून त्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी तिने आणाव्यात अशी आमचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे. सरकारला विनंती आहे. आमच्यासारख्या नोकरदार माणसाला आता टॅक्सचं लिमिट जास्त असल्यामुळं ते टॅक्सचं लिमिट कमी करावं आणि जास्तीत जास्त नोकरदारांना कसा त्याचा बेनिफिट होईल आणि त्यांचं आर्थिक बजेट आता जे कोलमडलेलं आहे, कारण पगार कमी आणि खर्च जास्त असं झालेला आहे. तो कुठेतरी तफावत आहे, ती तफावत कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. सद्य परिस्थितीमध्ये बँकिंगची चार्जेस याबाबत सर्वसामान्य आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आज बजेट सादर होणार आहे, सर्वसामान्यांचं लक्ष या बजेटकडे लागलेलं आहे. काय काय अपेक्षा आहेत, काय सांगता येईल? महत्त्वाचं म्हणजे मी आता सध्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या निवासस्थानी आहे आणि माझ्या मागे हे जे हा जो परिसर दिसतो इथे मंदिर आहे, या मंदिरात त्यांची इथे ते पूजा करणार आहे. खास करून इथून प्रवेश असणार आहे. सगळ्या पत्रकारांना इथून प्रवेश देण्यात येणार आहे. इथे बऱ्यापैकी व्यवस्था वगैरे करण्यात आली आहे. बहुसंख्य पत्रकार हिंदी माध्यमातले, मराठी माध्यमातले आणि इंग्रजी माध्यमातले पोहोचले आणि या खोलीमध्ये पूजा असणार आहे. त्यासाठी सर्व तयार करणार आहे आणि दिवसभर जो कार्यक्रम जर खास करून बघितला आपण तर जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो साधारणतः 11 वाजता सादर होणार आहे आणि यासाठी निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. खास करून पुढच्या वर्षी ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे, या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पूर्णपणे अर्थसंकल्प असेल आणि आगामी वर्षातला हा साप्ताहिक किंवा 6 महिन्याचा असा प्रकारचा अर्थसंकल्प असेल. प्रचंड थंडी आहे दिल्लीमध्ये, पण असं असतानाही एक जोश आहे इथे सगळ्या मंत्रिमंडळाच्या नेत्यांमध्ये, कारण की आज अर्थसंकल्प सादर होतोय. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना बऱ्यापैकी सूट मिळावी, काय सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण की लोकसभेच्या निवडणुका आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः जर बघितलं तर यापूर्वी साधारणतः 5 लाखापर्यंत जी इन्कम टॅक्सची मर्यादा होती ती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच खास करून आधारभूत संरचना जी आहे त्यावरती देखील मोठी गुंतवणूक असणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि एक प्रकारे सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावर्षी मांडण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्राचे एक खासदार आणि मंत्री जे आहेत ते इथून सुरुवात करणार आहे आणि यानंतर ते इथून खास करून केंद्रीय अर्थमंत्रालयात जातील. तिथे निर्मला सीतारामन आणि इतर
जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत अर्थसंकल्पावरती शेवटची चर्चा करतील. त्यानंतर तिथून ते राष्ट्रपती भवनात जातील. ते दोनही मंत्री आणि मुख्य कॅबिनेट मंत्री जे आहेत निर्मला सीतारामन ते जातील. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल, ज्यामध्ये या अर्थसंकल्पावरती शिक्कामोर्तब होईल. ही बैठक संसदेच्या खोली क्रमांक 52 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जो बजेट असणार आहे हे यावर्षी लॅपटॉपमध्ये म्हणजे टॅबमध्ये बजेट असणार आहे. आणि यापूर्वी जर बघितलं आपण सुटकेसमध्ये बजेट यायचं, त्यानंतर लखोट्यात बजेट यायचं, आता टॅबमध्ये बजेट असणार आहे. आणि एक प्रकारे विकासाची क्रांती किंवा डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून हे अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच अगदी काही तासात आता हा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता या बजेटमधून सर्वसामान्यांना नेमकं काय मिळणार, काय महाग होणार, काय स्वस्त होणार हे लवकरच आपल्याला कळणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी समोर येते. राज्यातील गाईच्या दुधांच्या किमती वाढलेल्या आहेत. राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघाची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय. गाईच्या प्रति लिटर दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत राज्यातील टॉप 18 बातम्या. मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सीएनजी 87 रुपये प्रति किलो मिळणार आहे. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा घाऊक बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली असून बाजारात आवक वाढत असल्यानं सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांदा किमान प्रति किलो 8 ते 14 रुपयांनी विक्री होतोय. एपीएमसी मधील 100% बंदमुळे भाज्यांच्या दरात 20 ते 30% वाढ झालेली आहे. गवार, हिरवी मिरची, वटाणा, वांगी आणि फ्लावर या भाज्यांना अधिक मागणी असल्यानं दरात वाढ झाली आहे. बदलापूर शहरात सध्या रात्रीच्या वेळेस हवेतील प्रदूषणात प्रचंड वाढ होते. रात्रीच्या वेळेस संपूर्ण शहरात धुकं सदृश्य आच्छादन पाहायला मिळते. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर आजपासून प्रवाशांना 18 ज्यादा फेऱ्यांची भेट मिळणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होते. मनमानी कारभार करणारे मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी चालकांचा गरजू प्रवाशांना वेठीस धरत असून जवळचे भाडे घेण्यास नकार देण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागलेली आहे. अशा चालकांविरोधात 715 तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या चालकांवर आता कारवाई होणार आहे. औरंगाबादच्या वायजीपुरा परिसरात दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे तिथल्या लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झालाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक संताप व्यक्त करत आहेत. भिवंडीतील बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवलेले आहेत. आता 10 रुपयांमध्ये फक्त 4 पाव मिळणार आहेत. पावासाठी लागणाऱ्या इतर साहित्यांचे दर वाढल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. अभिनेत्री राखी सावंतच्या अटकपूर्व जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात राखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोकण मंडळाच्या विरार पोळींज इथली 2048 घरं विक्रीविना पडून आहेत. आता 2023च्या सोडतीमध्ये प्राधान्यानं या घरांची विक्री व्हावी यासाठी मंडळानं धडपड सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रथम येणाऱ्या प्राधान्यानं या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेकडे घरकुल योजनेसाठी 43,858 अर्ज दाखल झालेले आहेत. या योजनेसाठी महापालिकेला 6 ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअरच्या वतीनं म्हैसूर ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. दर बुधवारी आणि रविवारी म्हैसूर येथून संध्याकाळी 4 वाजता प्रस्थान झालेलं विमान सायंकाळी 5:30 वाजता चिपी विमानतळावर दाखल होईल अशी माहिती अलायन्स एअरनं ट्विट करत दिली आहे. सातारा पंढरपूर महामार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. या रस्त्याचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलंय. यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. बीड शहराची अमृतवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीपात्रात घाण आणि कचरा टाकणाऱ्यांवर बीड नगरपालिकेनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलेला आहे. महसूल प्रशासन आणि नगरपालिकेनं नदीतून 1000 टन कचरा बाहेर काढला असून पुन्हा कचरा टाकल्यास दंड वसूल केला जाणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित झालेलं आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पैठणमध्ये गोदावरी प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संत एकनाथ महाराज समाधी मंदिरापाठीमागे हजारो दिव्यांनी गोदाकाठ उजळून निघाला। माघी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर उजळून निघालाय। आणि आता एक मोठी बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात गोमांस तस्करांवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। 297 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईमध्ये 5 जनावरांची सूट करण्यात आली आहे। तर तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा चुडी गल्ली रोड परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि गोवंश आणि गोमांस तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले। गोमांस कुठून आणलं या तस्करीच्या रॅकेटचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, गोमांस तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। नागपूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे, काय सविस्तर अपडेट? खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जी आहे ती तक्रार होती की मोमीनपुरा परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गो तस्करी केली जाते आणि गोमांसची विक्री जी आहे ती केली जाते। कारण मोमीनपुरा परिसरात जे आहे ते अनेक हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्स मधून देखील जे आहे ते गोमांसची विक्री केली जात असल्याची तक्रार जी आहे ती पोलिसांकडे करण्यात आली होती। या दृष्टीने पोलीस जे आहे ते तपास करत होते। काल पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चुडीवाला गल्लीमध्ये ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी एका घरून त्यांना 5 जिवंत गोवंश आणि 297 किलो जे आहे ते गोमांस मिळालेला। त्यामुळे तिथे कत्तलखाना नसताना हे गोमांस कुठून आलं आणि कुठल्या पद्धतीने ते आणण्यात आलं याचा आता पोलीस तपास करताना तिथे 5 जिवंत गोवंश देखील आढळलेले आहे। त्यामुळे या भागातून जी आहे ती गो तस्करी केली जाते आता हे नक्की झालेलं आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्या प्रकरणाची आता गंभीर दखल घेऊन जी आहे ती तपासणी करतात। कारण शहराच्या मध्यभागात असलेल्या या मोमीनपुरामध्ये जर गो तस्करी केली जात असेल तर नक्की याचे तार जे आहे ते दूरपर्यंत पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या दृष्टीने देखील आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात। निश्चितच उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी, प्रलंबित मागण्यांसाठी आज माथाडी कामगारांनी संप पुकारलेला आहे। प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा या कामगारांनी आरोप केलाय। रात्रीपासूनच एपीएमसी मार्केटचे संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बंद आहेत आणि या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। सकाळी 10 वाजता माथाडी भवनमध्ये एकत्र जमून हे कामगार पुढील रणनीती ठरवणार आहेत। नवीन सरकार आल्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना माथाडी कामगारांच्या प्रश्नाची वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। राज्य सरकार मोठ्या प्रकल्पावरती जास्त जोर देतंय, जे त्याचं महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, परंतु सामान्य लोकांचे प्रश्न, माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे क्रमप्राप्त आहे। वेळोवेळी निवेदन न देऊनही जर त्या ठिकाणी दुर्लक्ष होत असेल तर मग शेवटला आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। व्यापारी बाजार समितीचा टिकला पाहिजे। अनधिकृत व्यापार वाढत आहे, या व्यापाराच्या नावाखाली काही शेतकरी चुकीचं काम करतायत किंवा काही व्यापारी चुकीचा व्यवसाय चुकीच्या ठिकाणी करतात। नाशिक जिल्ह्याचे प्रश्न, पुण्याचे प्रश्न, असे सगळे प्रश्न आम्ही एकत्र करून या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। व्यापाऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद आम्हाला ह्या वेळेच्या आंदोलनामध्ये दिलेला आहे आणि मी त्यांचा आभार मानतो। मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये आता गुंड प्रवृत्तीचे लोक आलेली आहे। आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या। राज्यातील माथाडी कामगारांनी आज लाक्षणिक संप पुकारलेला आहे। विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली असून या संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार सहभागी होणार आहेत। भाजपच्या राज्य कोर कमिटीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। पक्षाचं 2 दिवसांचं अधिवेशन नाशिक इथे 10 आणि 11 फेब्रुवारीला होणार आहे। या बैठकीचा अजेंडा कोर कमिटीमध्ये ठरवला जाण्याची शक्यता आहे। अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामावर झालेली कारवाई झाकी है, मातोश्री 2 बाकी है, त्यावर हतोडा पडेल तेव्हा दिसेल असा इशारा नितेश राणे यांनी केलाय। पुढचे 20 वर्ष नवी मुंबईतील जनतेला कोणतीही करवाढ सहन करावी लागणार नाही असं आश्वासन भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलंय। नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते। उरण खालापूर मतदारसंघात ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय। नियुक्त सरपंचासह पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुंबईमध्ये शिकवणी घेतली जाणार आहे. संघ आणि भाजपचे मंत्री यांच्यातील समन्वयासाठी मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज इस्लामपूर आणि आष्टा भागात ते असतील. पक्ष बांधणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित ठाकरे राज्यातील विविध भागात दौरा करत आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. खोतकरांचे जावई विजय झोल यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. गुंडांच्या मदतीनं उद्योजकाला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 1.5 वर्षापासून किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते की अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी वारंवार सांगितलं की जागा माझी नाही तर सोसायटीची आहे. कार्यालय मला वापरण्यासाठी सोसायटीनं दिलं होतं. हे कार्यालय माझं आहे. हा जो आरोप किरीट सोमय्या करत होते तो आरोप सपशेल खोटा आहे असं माजी मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. महापुरुषांबाबत जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करून समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यावर आळा घालण्यासाठी एक नवीन धोरण किंवा कायदा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ येथील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढण्यावर ठाम असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी मी पुण्यामध्ये असणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना कुडाळ मालवण मतदारसंघातील 200हून अधिक कार्यकर्त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू केलेली आहे. याच अंतर्गत मोठं पाऊल उचलत पालिकेतील 55 भ्रष्ट कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये या कर्मचाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झालाय. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून 55 कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. काही लोकांनी माझ्या नावावर आणि निधीवर रंग लावून ते बदलून टाकून आणि स्वतःचं नाव लावलं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भावावर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारनं एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. एमपीएससीचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वागत केलंय. विद्यार्थी एकजुटीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली. राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाढती जवळीक पाहता चर्चांना उधाण आलेलं आहे. चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करायला हवी अशी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बनसोडे यांनी आपल्या प्रोफाईल पिक्चरवर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतचा फोटो ठेवल्यानं चर्चांना अधिकच उधाण आलंय. संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितलेली आहे. संत तुकाराम हे महान संत होते आणि ते आमचे आदर्श आहेत असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलंय. आणि आता पाहूया टॉप 18 राष्ट्रीय बातम्या. झारखंडच्या धनबादमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. बिहारच्या पाटणा येथे एका लग्न समारंभात किरकोळ वादादरम्यान गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 2 जण जखमी झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितलेली आहे. संत तुकाराम हे महान संत होते आणि ते आमचे आदर्श आहेत असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलंय. उत्तर भारतातील पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या पुंछमधला मुघल रोड बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आलाय. तर उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. तुफान बर्फवृष्टीमुळे उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यातील रस्ते वाहतूक बंद झालेली आहे. हे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उत्तरकाशी इथल्या गंगोत्री हायवेवरील बर्फ हटवण्याचं काम बीआरओ कडून हाती घेण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी होते. पुढील 24 तासात बर्फाचं वादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बारामुल्ला, गांदरबल, कुपवाडा आणि कुलगाम तसंच रामबन या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
जम्मूच्या पुंछ भागात तुफान बर्फवृष्टी झालेली आहे. यामुळे मुघल रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथे देखील तुफान बर्फवृष्टी झाली आहे. रस्त्यावर अनेक फूट बर्फ साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसलाय. रस्ते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. बिहारच्या मोतीहारमध्ये सरस्वती पूजेनंतर मूर्ती विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जमावावर दगडफेक करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिरात आता व्हीआयपी दर्शनासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. व्हीआयपी दर्शनासाठी आता 250 रुपये द्यावे लागणार आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मुघल गार्डनचं नाव बदलण्यात आलेलं आहे. आता गौतम बुद्ध गार्डन नावानं ते ओळखलं जाईल. इथे असलेल्या गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या नावावरून गार्डनला हे नाव देण्यात आलंय. आणि आता भिवंडीमधून एक मोठी बातमी. भिवंडीमध्ये पुन्हा एकदा आगडोंब उसळल्याचं चित्र पाहायला मिळालंय. भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात असलेल्या ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागली असून परिसरात आगीचे लोण पसरत होते आणि या आगीची माहिती अग्निशमक दलाला मिळताच तीन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून 4 तासात ही आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून पहाटे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. भिवंडी शहरात पुन्हा एकदा अग्नितांडव झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आगीची ही काही दृश्य समोर आलेली आहेत. रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती आणि सकाळपर्यंत अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. आणि आता पाहूया टॉप 18 आंतरराष्ट्रीय बातम्या. युक्रेनला नाटोसह अनेक अमेरिकन देशांनी रणगाड्यांची मदत केलेली आहे. हे रणगाडे उद्ध्वस्त करणाऱ्या सैनिकांना बक्षीस देण्याची घोषणा रशियन कंपनी फॉरेस्टनं केलेली आहे. आज बजेट सादर होणार आहे आणि या बजेटपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे पूजा करताना पाहायला मिळत आहेत. त्याची ही काही थेट दृश्य आपण पाहतोय. आज संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे आणि अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे पूजा करताना पाहायला मिळत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे आपल्या राजधानी दिल्लीतील शासकीय निवासस्थानामध्ये म्हणजे APJ अब्दुल कलाम मार्गावरील 34 क्रमांकाच्या शासकीय निवासस्थानी त्यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वी पूजा प्रारंभ केलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या ज्या सून आहे ह्या दोघं सोबत आहेत आणि आरतीला सुरुवात झाली आहे. आरतीच्या माध्यमातून देशामध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनता सुखी व्हावी आणि या निमित्ताने जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प जनताचा पूरक असावा असा प्रकारचा संकल्प घेऊन डॉक्टर भागवत कराड हे पूजा करत आहे. या पूजेच्या निमित्ताने जर बघितलं हे जे घर आहे आणि या घराच्या शेवटच्या खोलीमध्ये पूजा घर आहे आणि नियमानुसार आणि ज्या पद्धतीने पारंपरिक नियम आणि ज्या पद्धतीनं धार्मिक नियम आणले त्याच्या आधारावरती हे अत्यंत महत्वाचं आहे की ही पूजा जी आहे या पूजेच्या माध्यमातून एक प्रकारे ही या पूजेच्या निमित्ताने डॉक्टर भागवत कराड जी गणपतीचं वंदन करते त्यांच्या घरामध्ये जे पूजा घर आहे त्यामध्ये ही सगळ्या प्रकारची पूजा करून यातून एक नवीन जो अर्थसंकल्प आहे हा या वर्षीचा हा शेवट म्हणजे 5व्या वर्षातला अंतिम अर्थसंकल्प असणार आहे. कारण पूर्णकालीन अर्थसंकल्प कारण की आगामी वर्षामध्ये जर बघितलं आपण तर हा 6 माही अर्थसंकल्प असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि निवडणुकीच्या पूर्वीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे ही पूजा च्या निमित्ताने यापूर्वी निर्मला सीतारामन यांना ते भेटीला जाणार आहे. पूजा झाल्यानंतर ते थेट केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यानंतर तिथून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे हे पोहोचणार आहे. आणि महत्वाचं वजन बघितलं भागवत कराड साहेब आज भारत देशाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये देशाच्या अर्थमंत्री
निर्मला सीतारामनजी मॅडम सादर करणार आहेत, त्याची तयारी म्हणून आम्ही आज जात आहोत. बाहेर जाऊन चला, बाहेर तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पूजा केलेली आहे आणि त्याचीच ही काही दृश्य. आज संपूर्ण देशासाठी आज महत्त्वाचा दिवस. आज अर्थसंकल्प 2023 सादर होणार आहे आणि त्याआधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत संकल्प कराड एक प्रकारे सर्वसमावेशक असेल अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता ते पुन्हा एकदा पत्रकारांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आज देशाचा अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री माननीय सीतारामनजी मॅडम लोकसभेमध्ये सादर करणार आहेत. त्या अगोदर आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मॅडम, माझे सहकारी पंकजी चौधरी, आमचे सेक्रेटरी माननीय राष्ट्रपतीजी यांना 9 वाजता भेटणार आहोत. नंतर 10 वाजता कॅबिनेटची मीटिंग प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. 10 वाजता कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्ही जाणार आहोत आणि तिथून 11 वाजता अर्थसंकल्प हा लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मॅडम सादर करणार आहेत. सर हिंदी में बताइए, हिंदी में बताइए क्या जिम्मेदारी है? आज हमारे देश का अर्थसंकल्प फाइनेंस मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन जी लोकसभा में 11 बजे प्रस्तावित करेंगे. उसके पहले मैडम के नेतृत्व में हमारे सहयोगी पंकज जी चौधरी, सेक्रेटरी माननीय राष्ट्रपति जी को 9 बजे मिलने वाले हैं. उसी के बाद 10 बजे प्रधानमंत्री मोदी जी के अध्यक्षता में कैबिनेट की मीटिंग हो रही है. उसी में हमें बुलाया है. हम सब लोग उधर जाने वाले हैं और 11 बजे अर्थसंकल्प. आम जनता को क्या मिलने वाला है? आम जनता को क्या मिलने वाला है ये 11 बजे आपको मालूम हो जाएगा. सर कोई अंदेशा किस क्षेत्र में ज्यादा जोर रहेगा? सर इसी के बारे में कुछ मैं वार्ता नहीं करना चाहता. इसी के बारे में कुछ वार्ता सरकार का आखिरी पूर्ण बजट है सर. कोई कोविड आपने बोला रिकवरी हो गया है, तो क्या लोग खुश होंगे इस बजट के? इतना बता दीजिए. मैं इतना ही बताना चाहता हूं कि जो कुछ अर्थसंकल्प है अभी 11 बजे आपको पता चलेगा. अभी मैं टिप्पणी नहीं करना चाहता हूं, लेकिन अभी कोविड से हमारी देश की रिकवरी अच्छी हो चुकी है. कल अगर हम इकोनॉमिक सर्वे देखें तो हर एक सेक्टर में हमारी उन्नति हो रही है. अदर देश जो है, अदर देश के कंपैरिजन में हमारी इकोनॉमी अच्छी है. उतना ही नहीं तो प्रधानमंत्री जी ने 2014 में जब शपथ ली थी तब भारत देश 10वें नंबर में था, लेकिन आज 5वें नंबर पे आया है. ये 8 साढ़े 8 साल में हम 10 से 5 तक जंप मारी है. और जनता को क्या मिलेगा अभी मैं बता नहीं सकता. अर्थव्यवस्था पटरी पे आ गई है तो क्या लोगों को छूट मिल सकती है? लोगों को क्या मिलेगा क्या नहीं इसके बारे में मैं अभी 2 घंटे के लिए आप रुकिए. 11 बजे आपको मैं इसके बारे में टिप्पणी नहीं करना. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.